वाशिम जिल्ह्यात अवैध गावठी हातभट्टी दारूची निर्मिती आणि विक्री करणाऱ्यांवर जिल्हा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना जिल्ह्यात कुठेही अवैध दारूची निर्मिती आणि विक्री होऊ नये याबाबत कडक आदेश दिले होते। या आदेशानुसार वाशिम पोलिसांनी जिल्हाभरात विविध ठिकाणी अवैध दारू विक्रेत्यांविरोधात धडक कारवाईची मोहीम सुरू केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 29 मे 2026 ते 2 जून 2026 या अवघ्या 5 दिवसांच्या कालावधीत पोलिसांनी वाशिम जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी तब्बल 78 छापे टाकले। या कारवाई दरम्यान देशी विदेशी दारू आणि गावठी हातभट्टीची दारू असा एकूण 18 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी अनेक आरोपींवर दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अवैध दारू विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। वाशिम जिल्ह्यातून अवैध गावठी हातभट्टी दारूचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलिसांनी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे। जिल्ह्यात कुठेही अवैध दारूची विक्री होत असल्यास त्याची माहिती वाशिम पोलीस नियंत्रण कक्ष किंवा संबंधित पोलीस ठाण्याला द्यावी असे पोलीस अधीक्षकांनी सांगितले आहे। तसेच माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाईल अशी ग्वाही देखील प्रशासनाकडून देण्यात आली आहे। ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक लता फड वाशिम मंगरुळपीर व कारंजा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक व त्यांचे पथक तसेच सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेऊन यशस्वी केली आहे। अशा नवनवीन बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि पाहत रहा MH न्यूज मराठी।